नमस्कार. आधीच्या 2 भागांमध्ये आपण ग्रह आणि नक्षत्रांविषयी जाणून घेतलं आहे. आज आपण पाहूया सूर्याच्या 3 गती. त्यापैकी पहिल्या 2 गती आपल्याला ठाऊक आहेत. पहिली सूर्योदय आणि सूर्यास्त, दुसरी अयन, उत्तरायण आणि दक्षिणायन आणि तिसरी गती आहे परांचन गती. पहिली गती सूर्योदय आणि सूर्यास्त. सूर्योदय सनराईज म्हणजे सकाळी पूर्वेकडील क्षितिजावरून सूर्य हळूहळू वर येण्याची व दिवसाची सुरुवात होण्याची वेळ होय. ही घटना खरे तर सूर्य आकाशात फिरत असल्यामुळे घडत नाही, तर पृथ्वी स्वतःच्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे सूर्य दररोज पूर्वेला उगवताना दिसतो. सूर्यास्त सनसेट म्हणजे संध्याकाळी सूर्य पश्चिमेकडील क्षितिजावरून खाली सरकून अदृश्य होण्याची व अंधार पडण्यास सुरुवात होण्याची वेळ होय. दुसरी गती अयन. अयन हे कालमापनाचे एक एकक आहे. पृथ्वीच्या कलण्याने अयने होतात, जसे दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायन 21 जूनपासून सुरू होते. सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो. 21 जूनला सूर्य उत्तर गोलार्धात सर्वात जास्त उत्तरेला असतो. या दिवशी दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते. उत्तरायण 22 डिसेंबरपासून सुरू होते. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 22 डिसेंबरला सूर्य दक्षिण गोलार्धात जास्त दक्षिणेला असतो. या दिवशी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. तिसरी गती आहे सूर्याची, ती परांचन गती. प्रथम संपात म्हणजे काय ते आपण पाहू. क्रांतिवृत्त विषुववृत्तास 2 ठिकाणी स्पर्श करते. या 2 बिंदूस संपात बिंदू असे म्हणतात. त्यांना वसंत संपात अथवा मेष संपात आणि शरद संपात अथवा तूळ संपात असे म्हणतात. हे संपात बिंदू स्थिर नसून त्यांना गती आहे. संपात बिंदू साधारणतः 72 वर्षात 1 अंश म्हणजे 50 विकला प्रतिवर्ष मागे सरकतो. यालाच संपात गती असे म्हणतात. शालिवाहन शके 444 साली संपात बिंदू आणि झीटा पिशियम तारा एकाच ठिकाणी रेषेत आणि एकाच रेषेत होते. या ताऱ्यास राशीचक्राचे आरंभस्थान मानतात. या संपात गतीमुळे संपात बिंदू आणि झीटा पिशियम तारा यांच्यात अंतर पडले. या संपात बिंदूचे एक चक्र पूर्ण होण्यास 72 वर्षे म्हणजे जवळजवळ 25,920 वर्षे लागतात. वसंत संपात बिंदू आणि झीटा पिशियम तारा यामधील क्रांतिवृत्तावरील अंतरास अयनांश असे म्हटले जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कळवा. आवडली असल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.